सुप्रभात, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर हा माझा चॅनलचा दुसरा व्लॉग आहे आणि पहिला व्लॉग आधीच चॅनलवरती अपलोड झाला आहे. आणि जर तुम्हाला माझा फर्स्ट व्लॉग बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊन बघू शकता. आणि मी आला होता आता माडीवरती, ठीक आहे, माडीवरती आलो आहोत आणि प्लीज ब्लॉग एंडपर्यंत पाहाजो. आणि इकडं मला द्यायचं आहे आता झाडांना पाणी, आणि कुठलं कुठलं झाड आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. तर झाडांना पाणी देऊन झालं आहे आणि आता तुम्हाला दाखवते की कुठलं कुठलं झाड आहेत माझ्याकडे, ठीक आहे. त्याला हे बघा, एवढे झाड आहेत माझ्याकडे. बरोबर दिसत आहे की नाही मला ना माहीत, पण दिसत आहे मला, एवढं माहीत आहे. बघा, इथून स्टार्ट होते, इथून 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 असं. हे बघा, एवढे झाड आहे. याच्यामध्ये कोणते कोणते झाड आहे मला ना माहीत. आणि हे जे झाड दिसत आहेत ना, हे आहे गुलाबाचं. हे 2 कुंड्या आहे गुलाबाच्या, ते काय पाकळ्या लागायचीच आहे, म्हणजे कडी जे म्हणते ना, ते कडी लागायचीच आहे. मग लागल्यावर तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. हे आहेत झाडं, आणलं दिलं आहे पाणी मस्तपैकी, ठीक आहे. तर ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक देऊन द्या. आणि चॅनलवर जुळलेले सर्व व्ह्यूअर्स प्लीज लाईक करून द्या आणि सबस्क्राईब पण करून द्या ना, ठीक आहे. सपोर्टची गरज आहे, नवीन चॅनल आहे, ठीक आहे. फटाफट लाईक करून द्या, शेअर करून द्या, सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि आता मला सूर्य दाखवतो, सूर्य दाखवतो मी. दिसत आहे सूर्य, दिसत आहे माडीवर मस्तपैकी सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन. बघा व्ह्यू, बघा माझ्या मागे. आय हो बघा, बिल्डिंग आहे. आणि सकाळी काही काम नव्हतं म्हणून गाडीवर आलो. आणि सकाळचं वातावरण माहीतच आहे तुम्हाला कसं वाटते. सकाळचं वातावरण एक नंबर राहते, आहे की नाही. उन्हामध्ये आल्यावर क्वालिटीच काऊन चालली आहे मला समजा. आता बघा, आता एक नंबर आलं ना. माझी हालत बघा चेहऱ्याची, हाय ग, केस वगैरे काय. आंघोळ व्हायची आहे ना, म्हणून आंघोळच व्हायची आहे. काय दाखवू मी तुम्हाला, काय दाखवू. आणि इकडे पण झाड आहे, तुम्हाला दाखवणं विसरून गेलो मी. हे बघा, दिसतंय का हे बघा, हे एक झाड आहे. याला कोणतं झाड म्हणते माहीत नाही, नवीन झाड आलं आहे ते. आणि इकडं पण झाड आहे, हे बघा, इकडं पण झाड आहे. आणि हे झाडचं माहीतच आहे तुम्हाला, म्हणजे या माडीवरनं मला बनवायचं आहे गार्डन. आणि इकडं बघा, इकडं आहे कचरा. आणि हा एवढा कचरा साफ करून येतं मस्तपैकी गार्डन बनवायचं आहे, ठीक आहे. हे जे इकडं झाडं लावले आहेत तुम्ही, हेवाले झाडं, ठीक आहे. आता मोठं झाले आहे ते झाडं चांगले, रोज पाणी टाकतं. आता आधी एवढी होते, ठीक आहे. आणि सूर्य बघा, अजून का दाखवू मी माडीवर आल्यावर. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक देऊन द्या यार, आणि प्लीज सपोर्ट करा.
म्हणजे सपोर्टची गरज आहे. नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा तर मस्तपैकी म्हणजे व्हायरल होणार आपला व्हिडिओ वगैरे. नाही का काय बोलून राहिलो मी माहीत नाही झालं पहिलं बार. काय दाखवू मी तुम्हाला, थांबा. इथून व्ह्यू बघा, दिसत आहे झाडं मस्तपैकी. आणि वरतं सूर्य दिसत आहे का नाही माहीत नाही बा, मी कॅमेराच्या मागं दिसत आहे का बघा. मस्तपैकी झाडं आहे आणि वरतं सूर्य. हाय हाय. आणि इकडं बघा कोणीच नाही. हे झाड दिसतंय ना तुम्हाला, हे दिसत आहे की नाही माहीत नाही. हे वालं झाड हे आंब्याचं झाड आहे. आणि आता आंबे लागायचेच आहे, लागले का नाही पाहावे लागणार, ते पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू आपण. आणि सगळं कोण राहणार आहे, रोड खाली आहे. ठीक आहे, आता जाऊ आपण खाली. बघितले वरचा व्ह्यू आणि झाडाला पाणी टाकताना. आता आपण जाऊ खाली मस्तपैकी. खाली दाखवते आता तुम्हाला माझं घर वगैरे. ठीक आहे, चला खाली. आता खालतं भेटू द्या. खालतं आलो मी आता. आणि खालतं ना खिडकीवर पण झाडं ठेवलं आहे. उन्हामध्ये काळा दिसत असून ॲडजस्ट करा थोडंसं. आणि असं झाडं माहीत नाही बा मला, पण हे झाडं आहे. आणि आता तुम्हाला आमचा मिट्टू दाखवते. हा आहे आमचा मिट्टू, जो कधीच बोलत नाही. गोंगा आहे, गोंगा. जबा बनणार जबा, अजिबात बोलत नाही, बिलकुल नाही बोलत बाबा. आणि याला आमच्यापाशी राहून झाले आहे 10-15 वर्षाच्या वरतं झालं आहे. बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल तर ॲडजस्ट करा थोडंसं. आणि हे बघा तिकडं पाहून राहिलं आहे बघा. आता मी त्याच्याकडे कॅमेरा करून आहो ना त्याचं तिकडं पाहून राहिला. चतुर आहे बहुत. 10-15 वर्षाच्या वरतं झाले आमच्याकडे राहून राहिले आणि अजूनपर्यंत बोलत नाही. गुंगा बाहेर आहे बघा. तिकडंच पाहून राहिलं. इकडे पायरे बघा कसा रागानं पाहिजे बघा. हे बघा आहे बघा. जेवढा कॅमेरा नेलं तर पण आत्ता पाहायचं बघ, बघितलं एवढा चत्रा आहे. बोलत नाही ना. अगर एक वेळा आहे ना बोट पकडला तर सोडत नाही. मास्क काढल्याशिवाय सोडत नाही आहे का. कुठला मुठतो आहे मला माहीत नाही बाबा. एक वेळा बोट डेल्ल्यानं झालं असं. तर आता मी आलो माझ्या वरच्या रूममध्ये. आणि हे आहेत माझी रूम. ते आणि इकडं माझा सेटअप आहे, दिसतं मागं. इकडं माझा सेटअप आहे. आणि माझा गेमिंग चॅनल पण आहे. माझ्या गेमिंग चॅनलचे व्हिडिओज पाहायचे असेल तर लिंक देऊन देते डिस्क्रिप्शनमध्ये. जा आणि सबस्क्राईब करून घ्या फटाफट, नाही का. सबस्क्राईब करून टाका. गेमिंग चॅनल पण आहेत माझा, 1 नंबर आहे. त्याच्यावरती व्हिडिओज पण टाकणं चालू केले आहेत. तो पण नवीन चॅनल आहे, जुना चॅनल नाही, तो पण नवीन चॅनल आहे. त्याला पण जाऊन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा दोन्ही चॅनलला. ठीक आहे. आणि आता काय दाखवा आलं वरतं. आणि थोडेसे 2 गोष्टी करतो तुमच्यासोबत. ठीक आहे. तर हा आहे माझा नवीन चॅनल, म्हणजे नवीन ब्लॉग चॅनल आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे आता, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. आणि या चॅनलवरनं तुम्हाला मी आधीच सांगितलं, नाही सांगितलं असेल तर आत्ता सांगून देते. या चॅनलवरती तुम्हाला लाईफस्टाईल ब्लॉग पाहायला मिळणार, ते डेली पाहायला मिळणार. आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग पाहायला मिळणार. ठीक आहे. ट्रॅव्हल मी करत राहतो कधी नेहमी नाही करत. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग ब्लॉग कधी पाहायला मिळून जाणार. आणि लाईफस्टाईल ब्लॉग तुम्हाला डेली पाहायला मिळणार. ठीक आहे. हा आहे माझा दुसरा ब्लॉग आहे या चॅनलवरती. तर दुसरा ब्लॉग आहे आणि फर्स्ट टाईम आहे यार. ठीक आहे. मला काही जास्त माहीत नाही यार ब्लॉग बनवते तर. ठीक आहे. तर सपोर्ट करा. सपोर्टची गरज आहे यार या चॅनलवरती, खूप सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा मस्तपैकी. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कारण ते लाईक शेअर सबस्क्राईबनं सगळं फ्री आहे. ठीक आहे. आणि अगर यूट्यूबनं अगर असा अपडेट आणला की सबस्क्राईब करायला 1 रुपये पे आणि लाईक करायला 1 रुपये पे, अगर असं असतं ना तुम्ही सबस्क्राईब पण नाही करू शकत असते. ठीक आहे. म्हणून हे सगळं फ्री दिलेलं आहे. तर याचा फायदा उचला, मस्तपैकी सबस्क्राईब ठोका. ठीक आहे. सबस्क्राईब ठोका आणि लाईक देऊन द्या, शेअर करून द्या फटाफट. आणि नवीन चॅनल आहे. ठीक आहे. मला थोडंसं म्हणजे तेवढं काही माहीत नाही. का दाखवू मी तुम्हाला, काय दाखवू काही समजत नाही. का दाखवू मी तुम्हाला काय करे काय काय दाखवू. तर असंच राहते यार. फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ब्लॉग बनवता ना असंच राहते. ठीक आहे. तर
ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या. आणि हा ब्लॉग किती मोठा झाला आहे तर माहीत नाही मला. जेव्हा मी एडिट करायला बसेल तेव्हा मला माहीत पडेल की एवढा मोठा झाला आहे, असा असा झाला आहे. ठीक आहे. तर एक दोन गोष्टी सांगते महत्त्व. थोडं बहुत टिप्स द्यायचे होते, कोणी देत नाही टिप्स. सीधे ब्लॉग बनवते. देखो गाइस, ये मेरा घर है, ये मेरा फर्स्ट ब्लॉग आहे. देखो, पण मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये ना टिप्स देत राहीन. ठीक आहे. कारण त्याच्या आधी पण माझा एक यूट्यूब चॅनल होता जो काही कारणामुळे तो झाला बॅन. आणि त्याच्यावरती चांगले होते 1K सबस्क्रायबर होते, मस्त व्हिडिओ चालत होते. आणि तो चॅनल का बरं डेट झाला त्याचं कारण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार. आता सांगायला बसलो ना खूप मोठा व्हिडिओ होऊन जाणार, 2 पार्ट होऊन जाणार. म्हणून त्या चॅनलचे डिटेल वगैरे पूर्ण मी दाखवेल. आणि का बरं तो चॅनल डेट झाला. आणि मस्त व्हिडिओ होत होते यार व्हायरल. सकाळी मी अपलोड करायचं होतं 11-12 वाजेपर्यंत 1K तर यूज चालले जायचे, एवढं सही होत होता. आणि बॅकग्राऊंडमध्ये व्हॉईस वगैरे येत असेल ना तर ॲडजस्ट करा थोडंसं. ठीक आहे. हां, मस्त व्ह्यूज वगैरे येत होते त्या चॅनलवरती. आणि काही कारणामुळे डेट झाला. आणि मग मी 1-2 वर्ष व्हिडिओ बिलकुल नाही बनवले. ठीक आहे. आणि हा चॅनल चालू करण्याच्या मागे हेच कारण आहे. ठीक आहे. हा आपला ब्लॉग चॅनल आहे आणि पुढचा माझा गेमिंग चॅनल पण आहे. आणि गेमिंग चॅनल, ब्लॉग चॅनल दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमचा छोटा भाऊ वगैरे सपोर्ट करा यार, सपोर्टची खूप गरज आहे. आणि हात जोडते, सपोर्ट करा मस्तपैकी. डेली ब्लॉग येणार. ठीक आहे. डेली ब्लॉग येणार मस्तपैकी. तर प्रत्येक ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा. आणि तो चॅनल डेट व्हायचा काय कारण आहे आणि हा नवीन चॅनल चालू करण्याच्या मागे कुठलं कारण आहे ते मी थोडंसं तुम्हाला सांगून देते. आणि पूर्ण डिटेलिंग तुम्हाला सांगते मी पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तर थोडंसं सांगून देते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार नाही का. तर तो चॅनल मी चालू केला होता 2018मध्ये. ठीक आहे. 2018मध्ये काही महिने मी ब्लॉग टाकत होतो. म्हणजे ब्लॉगवर टाकतच होतो मी. आणि जे काही ट्रेंडिंग टॉपिक टाकत होतो मी जास्त. ठीक आहे. आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. कारण ती 2018मध्ये वगैरे ना तेवढं काही कॉम्पिटिशन नव्हतं कुठल्याच ह्याच्यामध्ये. ठीक आहे. गेमिंग असो की ते कुठली कॅटेगरी असो, त्याच्यामध्ये तेवढं काही कॉम्पिटिशन होतं नाही. 2018-19ची गोष्ट करतो मी. तेव्हापासून तो चॅनल होता आणि तेव्हापासून मी व्हिडिओज अपलोड करत होतो. मग शाळा झाली, उन्हाळ्याच्या वगैरे सुट्ट्या लागे तर मी तेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाऊ. पण डेली व्हिडिओज अपलोड होय. आणि व्ह्यूज पण चांगले. आणि खूप जण सपोर्ट पण करे. मस्त 1K झाले ते एका वर्षामध्ये. 1K तर होऊन गेले ते 19मध्ये 1K झाले ते. आणि ते बघून मला खूप आनंद खूपच आनंद झाला. म्हणजे का सांगू मी आता, बहुत आनंद झाला. आणि झालं म्हणजे सत्यानाश, सपाट होऊन गेलं, पुरं उडून गेलं, खतम कहाणी. मग डेट झाल्यानंतर डेट कसं होतं मी तुम्हाला सांगते. आता नवीन चॅनल राहते, आपल्याला काही समजत नाही. ठीक आहे. थंबनेल कसं लावते, टायटल कसं लावते, म्हणजे एक प्रकारचे SEO कसं करते. आणि SEO म्हणजे काय होते तुम्हाला समजत नसेल, हा का बोलता SEO. आणि SEOचा मतलब होते सर्च इंजन ऑप्टिमायझेशन, असं काहीतरी होतं वाटते. हो, सर्च इंजन ऑप्टिमायझेशन असं होते. तर SEO करायला लागते, परफेक्ट SEO करायला लागते व्हिडिओवरती. ठीक आहे. म्हणजे व्हिडिओची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे आणि तुम्हाला बोलता एकदम मस्त आलं पाहिजे. आणि म्हणजे व्हॉईस क्वालिटी आणि व्हिडिओ वगैरे क्वालिटी चांगली पाहिजे. आणि एडिटिंग ठीक आहे. एडिटिंग चांगली आली पाहिजे, 1 नंबर. आणि म्हणजे पब्लिक पाहणार तुमचा व्हिडिओ तर त्याला आवडला पाहिजे, तो व्हिडिओ सोडून गेला ना पाहिजे. म्हणजे असा व्हिडिओ बनवावी लागते. ठीक आहे. आणि मी सगळ्यांपेक्षा युनिक ब्लॉग बनवतो. ठीक आहे. आणि मी काही कोणाची कॉपी नाही करत. तर जसं की मी आत्ता तुम्हाला सांगत आहो माझं कारण काय आहे हा ब्लॉग वगैरे चालू करण्याचा मागे. आणि तुम्हाला थोडं बहुत समजत असेल, थोडं बहुत नाही समजत असेल तर ठीक आहे यार. मी पुढचा ब्लॉग जेव्हा बनवणार तेव्हा फुल डिटेल देईन मी, पूर्ण डिटेल देईन मी हा ब्लॉग चालू करण्याच्या मागे कारण काय आहे. ठीक आहे. तर त्याचा पूर्ण व्हिडिओ देईन मी आणि पुढचा ब्लॉगमध्ये नाही का. तर बघाल तर मॉनिटायझेशनसाठी मी अप्लाय केला. आणि अप्लाय केल्यानंतर
अप्लाय झाला आणि मग 24 तास थांबायचं होतं, थांबलो आणि मग मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बघितलो. मला वाटलं झालं असेल बा, ठीक आहे झालं असेल, म्हणजे मॉनिटायझेशन झालं असेल. जाऊन बघितलं तर मॉनिटायझेशन झालं रिजेक्ट. आणि आता रिजेक्ट कसं होते ते पण सांगते मी, ठीक आहे. आणि कसं आहे, आपण नवीन चॅनल चालू करतो आणि कुठलेही व्हिडिओ अपलोड करून देतो, ठीक आहे. नाव दुसरं, व्हिडिओ दुसरे, थंबनेल दुसरं, टायटल दुसरं, व्हिडिओ दुसऱ्यांचा टाकन तर तो कॉपीराईट देणारच आहे, कारण तो त्याचा व्हिडिओ आहे आणि त्याची मेहनत आहे त्या व्हिडिओमध्ये, तो तर देणारच आहे कॉपीराईट, ठीक आहे. तर मला माहीत नव्हतं तेव्हा 2018-19मध्ये की कॉपीराईट आणि कम्युनिटी गाईडलाईन वगैरे काय असते ते मला माहीत नव्हतं. आता मला पूर्णच माहीत आहे यूट्यूबचं, ठीक आहे. A to Z माहीत आहे मला पूर्ण कम्युनिटी गाईडलाईन आणि मला माहीत नव्हतं तेव्हा कम्युनिटी गाईडलाईन वगैरे काय असते. आणि मी व्हिडिओ चेक पण नाही केलो, म्हणजे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायच्या आधी मी काही बघितलो पण नाही, म्हणजे कुठल्या याच्यावर व्हिडिओवर आले आहे का नाही कॉपीराईट, कम्युनिटी गाईडलाईन तर नाही आले आहे, तर मी चेक नाही केलं आणि अप्लाय करून टाकलो. आणि मग झालं असं, मी करतो म्हणलं दुसऱ्या दिवशी काहीतरी, मग व्हिडिओज वगैरे पाहायला लागलो की का बरं रिजेक्ट झालं ना, चांगलाच परिणाम झाला ना चॅनलवरती, पुरा चॅनल सोडून गेला. बघा व्हिडिओ बघा, आपण असे व्हिडिओ बघा ज्यांची आपल्याला खूप गरज आहे, ठीक आहे. जसं की थंबनेल कसं बनवते, टायटल कसं लावते, डिस्क्रिप्शन टॅग्स कसे लावते, असे व्हिडिओज बघा, ठीक आहे. आणि फालतूचे व्हिडिओ बघू नका. काही फालतू व्हिडिओज राहते, काही सही राहते, म्हणजे तुम्हाला शिकवते की थंबनेल टायटल वगैरे कसे लावायचे, व्हिडिओज अपलोड कसे करायचे, तशांचे बघा, ठीक आहे. मनोज दे एक चॅनल आहे, त्याचे बघा, तो मस्त सांगते आणि मी त्याचेच व्हिडिओ पाहतो. जास्त नाही पाहत मी, ठीक आहे, जास्त नाही पाहत, थोडं बहुत पाहतो, जे मला समजत नाही तेच पाहतो. आणि मनोज दे एक नंबर सांगते, ठीक आहे, एक नंबर समजून सांगते. तुम्ही बघा त्याचे व्हिडिओज, खूप बऱ्या सांगते तो, ठीक आहे. आणि रिजेक्ट झाला आणि मग मी 1-2 वर्ष काहीच नाही केलो, ठीक आहे. म्हणजे 2020 तर कोरोना झाला, तेव्हा तर मी तवा करायला पाहिजे नव्हतं, आता चालू करतो, ठीक आहे. आणि तेव्हा मला काही समजत नाही, कारण ते 2-3 वर्ष मी काहीच नाही केलं मग, ठीक आहे. काहीच नाही केलं, मूड पुरा ऑफ झाला, काहीच करू शकणार. मग मी आपल्या शिक्षणाकडे फोकस केलो, चांगला मस्त लक्ष दिलं. आणि मग आता चालू करतो, 2024 आहे आता आहे 2024, ठीक आहे. तर 2024पासून मी पुन्हा यूट्यूब जर्नीला सुरुवात करतो. पूर्ण 3 वर्षानंतर मी आता परत व्हिडिओ अपलोड करायला चालू करतो, ठीक आहे. आणि पुढचा ब्लॉग बनवणार आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेल सांगणार की का कारण होतं दुसरा चॅनल हा नवीन चॅनल चालू करण्याच्या मागे पूर्ण सांगेन मी, ठीक आहे. तुम्हाला थोडं बहुत समजत असेल, थोडं बहुत नाही समजत असेल, मला माहिती आहे, ठीक आहे. आणि ते पूर्ण डिटेल मी काढून ठेवते आणि मग तुम्हाला सांगते की याच्यामागे कारण काय होतं, ठीक आहे. तर असंच होतं, काय सांगू आता मी 3 वर्षानंतर चालू करत म्हणून बोलण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होऊन राहिलं, ठीक आहे. 3 वर्षाच्या नंतर मी व्हिडिओ वगैरे शूट करून राहिलो, ठीक आहे. म्हणून बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिला, ठीक आहे. ॲडजस्ट करून टाकणार, ठीक आहे. 3 वर्षाचा वेळ खूप मोठा राहतो, ठीक आहे. तर आता नवीन जर्नी चालू करता यूट्यूबची परत, तर सपोर्ट करा, प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थोडं नाही समजलं असेल, ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करा, होऊन जाणार. थोडं डेली व्हिडिओज मी बनवत राहणार, तर बोलण्याची वगैरे प्रॅक्टिस होऊन जाणार आहे, ठीक आहे. सपोर्ट करा, सपोर्टची खूप गरज आहे, ठीक आहे. म्हणजे चांगला 1 नंबर चालू होतं यूट्यूब जर्नी 2018पासून 1 नंबर चालू होतं. मग असा वाईट वेळ येते, म्हणजे एवढ्याच वाईट वेळ येते जे आपल्याला चांगलं शिकवून जाते की काय करायला पाहिजे काय नाही का. तर हाच होता ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, या चॅनलचा दुसरा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि बोलण्यामध्ये कुठे थोडंसं अटकलो तर त्यासाठी सॉरी, तुम्ही आनंदी राहान, तेव्हाच तुम्ही व्हिडिओ पाहान, ठीक आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल मी सांगणार, तर बाय.